विद्यार्थी मित्रहो, नमस्ते. अपूर्णांकाच्या तिसऱ्या भागात आज आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या जी मूलभूत क्रिया आहेत तर त्या पाहणार आहोत. अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी. सुरुवातीला या ठिकाणी आपण बेरजेची काही उदाहरणं घेतलेली तर ती पाहूया. या ठिकाणी पहिलं जे उदाहरण घेतलंय 7/5 किंवा 7/5 अधिक 4/5, तर याच्यामध्ये समच्छेद अपूर्णांक आहे, त्याची बेरीज आहे. म्हणजे 5 आणि 5 असं या ठिकाणी दिलेलं आहे. तर अपूर्णांकाच्या बेरजेमध्ये आणि वजाबाकीमध्ये छेद समान करायचा आहे आणि मग अंशाची बेरीज किंवा वजाबाकी जे काही क्रिया दिलेली असेल तर ते आपल्याला पूर्ण करायची. तर आता याच्यामध्ये सुरुवातीला इथं छेद अगोदरच समान दिलेला आहे, त्याच्यामुळे हे सोडवताना इथं 7 अधिक 4 आणि ह्या दोन छेदामधला सामायिक एक घ्यायचा, कॉमन घ्यायचा 5. पुढं 7 आणि 4 किती झाले 11/5. उत्तर आपलं इथं संपलं. पण हे कधी असेल ज्या वेळेला छेद समान असेल. आता इतकी सोपी गणित आपल्याला काय येणारच नाही, तर म्हणजे आले तर खूप चांगलंच आहे, पण नाही आलं, कितीही अवघड गणित आलं तरी आपल्याला नियम माहिती असेल, कन्सेप्ट क्लिअर असेल तर आपलं उत्तर चुकणार नाहीच. आता या ठिकाणी 5/2 अधिक 3/4 इथं छेद समान नाही. मग आता ज्या वेळेला छेद समान नसेल त्यावेळेला तो छेद समान करून घ्यायला लागेल. छेद समान करून घेताना सुरुवातीला आपण पाहू पाड्यातली संख्या आहे का किंवा त्या संख्येशी भाग जाणारी संख्या असेल का, तर ते पाहून आपण काय करू शकतो, त्या पद्धतीचा छेद बनवू शकतो. उदाहरणार्थ इथं 2च्या पाड्यामध्ये 4 आहेत, म्हणून आपण डायरेक्टली काय करू शकतो की 2 ला गुणलं की इथं 4 मिळून जाईल. आता हे 2 ला का गुणायचं आहे आपल्याला, तर इथं छेद समान करायचा आहे. छेद समान का करायचं आहे, तर अपूर्णांकाच्या नियमानुसार बेरीज आणि वजाबाकीमध्ये छेद समान असणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच पुढची क्रिया होणार आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, छेद समान करायचा आहे. आणि छेद समान करण्यासाठी आपण काय करू शकतो, या ठिकाणी गुणाकार करू शकतो. मग 2 ला 2 न गुणलं की 4 येतील, त्यामुळं आपण इथं असं घेऊ 2 गुणवले 2. का, कारण आपल्याला छेद समान करायचा, म्हणजे इकडं पण 4 आणायचा आणि इकडं छेदाला तुम्ही 2 न गुणलंय म्हणून अंशाला देखील काय करायला लागेल, 2 न गुणायला लागेल. हे जशाला तसं इकडे ठेवू किंवा इकडं नियमाप्रमाणे 1 न गुणायचं असतं. ठीक आहे, नाही गुणलं तरी तिथं चालेल, कारण ते उत्तर तेच राहणार आहे. तर इथं 5×2 10 वरच्या गुणाकार, खालचा 2×2 4 अधिक 3×1 3 4×1 4. आता छेद समान झाला. मग आपण इथं उत्तर पुढं घेऊ शकतो 10 अधिक 3/4 म्हणजेच 13 छेदस्थानी 4 असं याचं उत्तर मिळेल. आता इथं पाड्यातल्या तरी संख्या होत्या किंवा 2 न 4 ला भाग जाऊ शकत होता, म्हणून आपण इथं समजा 2 लाच गुणलं या ठिकाणी. आता कदाचित इथं 16 असतं, 4च्या ठिकाणी 16 असतं, तर मग आपल्याला 2 ला कितीनं गुणायला लागलं असतं, म्हणजे इथं 16 आणता आलं असतं, 8 न 2 16. मग पण या ठिकाणी पाड्यातली संख्या आहे किंवा भाग जाणारी संख्या आहे म्हणून आपण इथं घेऊ शकलो. पण समजा भाग जाणारी संख्याच नाही. आता इथं आपण तिसरं उदाहरण पाहू. 7/4 अधिक 5/9 आहे. आता 4च्या पाड्यामध्ये 9 नाहीत, 9च्या पाड्यामध्ये 4 नाहीत. मग अशा ठिकाणी काय करा येईल, तर आपण इथं काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा तिरकस गुणाकार करायचा आणि छेद समान करून घ्यायचा. मग तिरकस गुणाकार करताना काय करायला लागेल बघा, 9 न 7 ला गुणायचंय, म्हणजेच इथं सुरुवातीला येणार 7 गुणवले 9 खाली, म्हणजे ह्या इकडच्या छेदानं इकडच्या पूर्ण अपूर्णांकाला गुणायचं. 9 न 7 लाही गुणायचे आणि 4 लाही गुणायचे. तसंच या इकडच्या आदायाला इकडच्या छेदानं या पूर्ण याला गुणायचं, म्हणजेच 5 गुणवले 4 आणि 9 गुणवले 4. बघा समजलं का, काय केलं आपण, ह्या 9 न 7 ला गुणलंय, तसंच ह्या 9 न 4 ला देखील गुणलंय, ह्या 4 न 5 ला देखील गुणलंय आणि ह्या 4 न 9 ला देखील गुणलंय. मग आता या ठिकाणी 7 9 63, 9 चौक 36 अधिक 5 चौक 20 आणि 9 चौक 36. आपला छेद समान आला. आपल्याला हेच अपेक्षित होतं.
आपण जी ही क्रिया केली ती कशासाठी, छेद समान आणण्यासाठी. मग आता इथं 63 आणि 20 83 होतील भागात किंवा छेदस्थानी 36. आता या ठिकाणी जर भाग जात असेल संख्यांना, 83 आणि 36 ला जर एखाद्या संख्येनं भाग जात असेल तर मात्र तो आपल्याला द्यायला लागेल. नसेल जात तर ती संख्या जशाल तशी आपण तिथं ठेवू शकतो. 4 जे पर्याय दिलेले असतील तर त्या पर्यायामध्ये आपण ते काय करू शकतो, पाहू शकतो. ठीक आहे. आता आपण हे बेरजेची उदाहरणं झाली. आता आपण वजाबाकीची उदाहरणं पाहूया. आपण वजाबाकीची उदाहरणं पाहूया. याच्यामध्ये पहा, जसं बेरजेची उदाहरणं आपण पाहिले त्याच पद्धतीनं आहे. इथं छेद समान दिलेला आहे. तर इथं सुरुवातीला काय होईल, मग 5 वजा 2 छेद 3, 5 मधनं 2 गेले, 3 राहिले, छेद 3. तर इथं भाग बसतो, 3 1 3, म्हणजे याचं उत्तर 1 येतं. समजलं. आता पुढचं 5/4 वजा 7/6 असं दिलेलं आहे. आता 4च्या पाड्यात 6 नाहीत, 6च्या पाड्यात 4 नाहीत, पण या दोघांचा लसावी किंवा या दोघांनी भाग जाणारी संख्या 12 ही आपल्याला घेता येईल. इथं मी वेगवेगळ्या पद्धती सांगतोय, तुम्हाला जी सोपी वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, उत्तर शोधू शकताय. ठीक आहे. तर इथं आपण पाहू, आता या दोघांच्या पाड्यामधली संख्या एक घेता येईल, कोणती, 12 घेईल. 4 त्रिकोण 12 आणि 6 दोन्ही 12. म्हणजे इथं आता 4ला कितीनं गुणलं म्हणजे 12 येतील, 3. 6ला कितीनं गुणलं म्हणजे 12 येतील, 2. म्हणून इथं 5 गुणवले 3, 4 गुणवले 3 वजा 7 गुणवले 2 आणि 6 गुणवले 2. आता इथं 3 नका गुणलं तर इथं 12 छेद आणायचं आहे. इकडं 2 नका गुणलं तर 12 छेद आणायचं. आणि छेदाला तुम्ही एखाद्या संख्येनं गुणताय म्हटल्यावर त्या अंशाला देखील, त्या अपूर्णांकातील अंशाला देखील त्याच संख्येनं गुणायला लागेल. पुढं बघा, 5 त्रिक 15, 4 त्रिकोण 12, 7 दोन्ही 14, 6 दोन्ही 12. मग या ठिकाणी 15 वजा 14 छेद 12 म्हणजेच 1/12 असं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळेल. किंवा दुसऱ्या पद्धतीनं जर सोडवायचं म्हटलं मग सांगितलेल्या पद्धतीनं, तर बघा इथं काय करता येईल आपल्याला, ह्या 6नं यांना गुणायचंय. तर 6 म्हणजेच 5 गुणवले 6 छेद 4 गुणवले 6 वजा इकडं 7 गुणवले 4 छेद 6 गुणवले 4. म्हणजेच इथं पहा, 5 सख 30, 6 चोक 24, 7 चोक 28 आणि 6 चोक 24. म्हणजेच 30 मधून 28 गेले तर 2 राहतात, भागिले 24 येतात. मग इकडं उत्तर 1/12 आलं तर इथं 2/24 म्हणजेच बे 1 बे, बे 1 बे, बे दोन्ही 4, 1/12 असं आपल्याला मिळून जाईल. म्हणजे दोन्हीकडचं उत्तर आपलं सेम आहे. तुमच्या मनावर आहे की तुम्ही कुठल्या पद्धतीनं गुणाकार करताय, किंवा लसावी काढून करताय का डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करताय, आणि त्या पद्धतीने उत्तर तुम्हाला शोधता येईल. आता इथं 3 आणि 8 यांचा स्वतःचा काही हे होत नाही. इथं डायरेक्टच आपण 8नं इकडं गुणायचं, 8 दोन्ही 16. इथं पुन्हा 3 गुणवले 8, इकडं 5ला 3नं गुणायचं, 8ला 3नं गुणायचं. मग 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, 5 त्रिक 15, 8 त्रिक 24. तर 16 वजा 15 छेद 24 म्हणजे 1 छेदस्थानी 24 असं या ठिकाणी आपल्याला हे उत्तर मिळेल. आय होप तुम्हाला ही बेरीज आणि वजाबाकी या दोन्ही क्रिया लक्षात आलेल्या असतीलच. आता आपण गुणाकार आणि भागाकार जो आहे तर तो समजून घेऊया. आपण बेरीज आणि वजाबाकी हे पाहिलेलं आहे अपूर्णांकाचं. आता अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार ह्या संकल्पना पाहणार आहोत. या खरं तर बेरीज आणि वजाबाकीपेक्षा सोप्या आहेत. आपल्याला या ठिकाणी काय करायचे, अपूर्णांकाचा गुणाकार करताना आणि भागाकार करताना ते समजून घेऊ. तर ज्या वेळेला गुणाकार करायचा, अपूर्णांकाचा गुणाकार करायचा, त्यावेळेला अंशांशाचा गुणाकार आणि छेदाछेदाचा गुणाकार झाला पाहिजे. तर आपण ते सोडून घेऊ. तर इथं अंशांशाचा गुणाकार आहे म्हणजे 3 गुणवले 5 आणि खाली 4 गुणवले 7 म्हणजेच 3 5 15, 4 7 28. आता 15/28 या संख्येला जर भाग जात असेल
तर तिथं भाग द्यायचा आहे, पण 15/28 यांना कुठल्याही संख्येनं भाग जात नाही, एका संख्येनं कुठल्याही, त्यामुळं हेच उत्तर आपलं इथं राहणार आहे. इथं या ठिकाणी आपण भाग देखील देऊ शकतो, पण क्रॉस डिवाइड केलं पाहिजे. तर जर जात नसेल भाग, म्हणजे 4ने 5ला किंवा 3ने 7ला अशा पद्धतीनं भाग देऊ शकतो, किंवा छेदानं अंशाला, अंशानं छेदाला असा देखील भाग देऊन लहान रूपामध्ये उत्तर आणू शकतो, किंवा डायरेक्ट उत्तर मिळाल्यानंतर जे काय अपूर्णांक आपल्याला मिळाला आहे त्याला देखील आपण लहान करू शकतो. आता या ठिकाणी तीच कन्सेप्ट राहणार. 2 गुणवले 11 छेदस्थानी 3 गुणवले 9, म्हणजेच 11 दोन्ही 22 आणि 9 त्रिक 27. आता 22 आणि 27 या कोणाच्याही पाड्यात नसल्यामुळं या ठिकाणी काय होणार नाही, हे उत्तर जशाला तसं राहील. आता हे झालं गुणाकाराचं अपूर्णांकाच्या. आता भागाकाराचं सोडवताना काय करायचं आपल्याला सुरुवातीला, तर ही 5/2 जी डाव्या साईनच्या डाव्या बाजूला, म्हणजे भागाकाराचं जे चिन्ह आहे त्याच्या डाव्या बाजूला जी संख्या आहे ती जशाला तशी ठेवायची, पण पुढची जी संख्या आहे तर त्याचा गुणाकार व्यस्त करायचा आहे, रेसिप्रोकल करायचा आहे. तर इथं रेसिप्रोकल करताना इथं गुणाकार घ्यायचा आहे, भागाकाराचं साईन चेंज होणार, आणि 7 जी छेदस्थानी तर ती अंशस्थानी जाणार, आणि 3 जे अंशस्थानी ते छेदस्थानी येणार. म्हणजेच आता इथं पुढची स्टेप तुम्हाला माहितच आहे. आता गुणाकार झाला इथं अपूर्णांकाचा, म्हणजेच इथं काय करायला लागेल आपल्याला, 5 गुणवले 7 छेदस्थानी 2 गुणवले 3, म्हणजेच 5×7 35 आणि 2 त्रिक 6 असं घ्यायचे. खूप सोपं आहे. त्यानंतर आता इथं तसंच होणार. 4/7 गुणाकाराची स्टेप घ्यायची. 8 काय करायला लागतील अंशस्थानी, आणि 3 काय करायला लागतील छेदस्थानी. मग या ठिकाणी 4 गुणवले 8 आणि 7 गुणवले 3, म्हणजे 4×8 32 7 त्रिक 21 असं या ठिकाणी आपल्याला काय होईल उत्तर मिळेल. आय होप तुम्हाला या चारी क्रिया समजल्या असतील, आणि सर्वजण तुम्ही छान पद्धतीनं अभ्यास करा, समजून घ्या, आणि हे गणित आणखीन स्पीडनं जास्तीत जास्त सोडवण्याचा आपण काय करू तर प्रयत्न करूया. ठीक आहे, धन्यवाद.